महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या निवडणुकांचं वारं वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच लोकसभेतील उमेदवार कामाला लागलेले पाहायला मिळतात. शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळी या निवडणुकीची चांगली चर्चा होणार आणि ही निवडणूक जोरदार चर्चेत येणार असं बोललं जाते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या शिंदे गटात आहेत. ते प्रत्येक गावोगावचे दौरे करतायत, जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत. हे सगळं सुरू असतानाच जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर त्यांचे लागलेले बोर्ड हे खूप काही सांगून जात आहेत आणि चर्चेचा विषय ठरत आहेत. जनतेच्या मनात आढळ, काल आणि आज आणि उद्याही अशा आशयाचे हे फ्लेक्स बोर्ड पुणे नाशिक महामार्गावरील ब्रिजवर असणाऱ्या प्रत्येक खांबांना लावलेले पाहायला मिळत आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्या लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कसून कामाला लागले असल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुकीच्या काही काळ आधीच त्यांनी हे फ्लेक्स लावून आपल्या प्रचाराला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळतंय. नागरिकांना भेटतानाचे काही फोटोज, त्याखाली लिहिलेलं कॅप्शन असे त्यांचे हे फ्लेक्स अनेक ठिकाणी खांबांवरती लावलेले पाहायला मिळतात. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव ते आळेफाटा दरम्यान असणाऱ्या जांबूत फाटा 14 नंबर या ठिकाणच्या ब्रिजवर हे खांबांना लावलेले फ्लेक्स पाहायला मिळतात. आज दुपारी हे फ्लेक्स लावण्यात आलेत. हे फ्लेक्स लावल्यापासून त्यांची जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते. जनतेच्या मनात आढळ, काल, आज आणि उद्या पण शिवाजीराव आढळराव पाटील अशा आशयाचं कॅप्शन आणि त्यावरती असणाऱ्या नागरिकांना भेटतानाचे फोटो असे हे फ्लेक्स जोरदार चर्चेत आहेत. हे फ्लेक्स शिरूर लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच लावण्यात आले असल्याची देखील माहिती मिळते. पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या डिव्हायडरच्या प्रत्येक खांबावर हे फ्लेक्स लावण्यात आलेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील तसेच डॉक्टर अमोल कोल्हे हे दोघंही ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही निवडणूक जोरदार रंगणार असल्याची देखील चर्चा होते. शिवसेनेचे उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात अशाच माध्यमातून केली असलेली पाहायला मिळते. सदैव जनतेसोबत शिवाजीराव आढळराव पाटील अशा आशयाचे हे फ्लेक्स सध्या हायवेवर ठिकठिकाणी लावलेले पाहायला मिळतात. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरतोय. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दोघेही ही निवडणूक लढणारच आहेत. मात्र त्यासोबतच अजूनही कुणी नवीन उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतो की काय याची ही चर्चा जोरदार रंगते. मात्र सध्या तरी हे दोघेही आपल्या निवडणुकींच्या तयारीला लागलेले पाहायला मिळतात. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील आपल्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले पाहायला मिळतात. हे दोघेही जनतेच्या भेटीगाठी घेणं, प्रत्येक कार्यक्रमांना उपस्थित राहणं, गावोगावी दौरे घेऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेणं हे सुरू झाले. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदाची ही निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, शिंदे गटात ते आता शिवसेनेचे उपनेते आहेत. तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मात्र त्यांनी पवार साहेबांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे एकमेकांच्या समोर उभे राहणार असल्यानं ही निवडणूक जोरदार चर्चेत येणार आहे. सध्या तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर प्रत्येक खांबावर लागलेला फ्लेक्स चर्चेचा विषय ठरतोय. पहा .com 14 नंबर.